नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बायो ट्रान्सफॉर्मेशन हा टॉपिक बायोरेमिडिएशन आणि बायोमास युटिलायझेशनच्या टॉपिकच्या अंडर येतो. तर हा आपण टॉपिक या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूयात. सर्वात प्रथम बायो ट्रान्सफॉर्मेशन हे एन्झायमॅटिक अल्टरेशन असतं कंपाऊंडचं, जेणेकरून जे काही फॉरेन सबस्टन्स असतील म्हणजे ड्रग्ज असतील किंवा एन्व्हायरमेंटल केमिकल असतील विदिन अ ऑर्गॅनिझम म्हणजे ऑर्गॅनिझमचा वापर करून किंवा जे काही एन्झायमेंटचा वापर करून जे काही कंपाऊंड असेल त्याचं ट्रान्सफॉर्मेशन हे केलं जातं. म्हणजे त्याला ब्रेकडाऊन करण्याचं काम ह्या प्रोसेसमध्ये केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही जेनोबायोटिक्स आहे ते सुद्धा जे काही फॉरेन सबस्टन्स आहे ते सुद्धा हे जे काही पोल्टन असतात त्याचं बायो ट्रान्सफॉर्मेशन किंवा त्याचं ब्रेकडाऊन करणं हे बायो ट्रान्सफॉर्मेशनच्या ह्याच्या प्रोसेसच्या अंडर हे केलं जातं. म्हणजे याच्यामध्ये एन्झाईमचा वापर केला जातो, मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो आणि त्याचं जे काही हार्मफुल प्रोडक्टचं हार्मलेस प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन हे केलं जातं. तर जेनोबायोटिकवरती आपण इन डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात. तर हे झालं डेफिनेशन. पर्पज काय असतं बायो ट्रान्सफॉर्मेशनचं, म्हणजे एखादं कंपाऊंड असेल त्याला वॉटर सोल्युबल करणं, जेणेकरून त्याचं एक्सक्रिएशन हे आपल्या बॉडीमधून होऊ शकेल. म्हणजे अशा जे काही कंपाऊंड असेल त्याला जे काही वॉटर सोल्युबल नसतील त्याला आणि त्याला जे वॉटर सोल्युबल आहेत पण ते कमी प्रमाणात आहे अशा कंपाऊंडला वॉटर सोल्युबल करणं आणि जेणेकरून जे एक्सक्रिएशन ते आपल्या बॉडीमधून होऊ शकेल. तसंच जे काही हार्मफुल सबस्टन्स असतील त्याला डिटॉक्सिफाय करणं, त्याला पूर्णपणे ब्रेकडाऊन करण्याचं काम केलं जातं. मायक्रोबायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळे जे काही सिंथेटिक व्हॅल्युएबल प्रोडक्ट असतात, म्हणजे काही स्टेरॉइड असतील किंवा अँटीबायोटिक असेल, याचं वॉटर सोल्युबल त्याचं कंपाऊंड त्याची ॲबिलिटी वाढवली जाते आणि हा जो काही सबस्टन्स असेल त्याला डिटॉक्सिफाय करून त्याचं जे काही युजेस वगैरे असतील ते यूज केले जातात आणि बाकीचा जो काही प्रोडक्ट असेल तो एक्सक्रिएशनद्वारे बाहेर टाकला जातो. हे झालं पर्पज ऑफ बायो ट्रान्सफॉर्मेशन. तर त्याचे दोन मेन फेज आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं आहे फंक्शनलायझेशन रिॲक्शन. याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही याच्यामध्ये फंक्शनल जे काही ग्रुप असतील त्याला इंट्रोड्यूस केलं जातं किंवा अनमास्किंग केलं जातं. म्हणजे जे OH किंवा NH2 किंवा SH जे काही ग्रुप आहे त्याला जे काही फंक्शनलायझेशन ग्रुपमध्ये म्हणजे त्याचं ब्रेकडाऊन हे केलं जातं. तर त्याची याच्यामध्ये पोलॅरिटी ही इन्क्रीज केली जाते. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं वेगवेगळे जे काही एन्झाईम आहे ते वापरले जातात, कॅटलाइज वापरले जातात. जर आपण पाहिलं सायटोक्रोम P450 मोनोऑक्सिनेज ऑक्सिजनेज हा जो काही एन्झाईम आहे तो ॲज अ फंक्शनलायझेशन रिॲक्शन कॅरी आउट करण्यासाठी वापरला जातो, जेणेकरून जे काही OH NH2 किंवा SH हे जे काही ग्रुप आहे ते फंक्शनल ग्रुप त्याचं इंट्रोडक्शन होऊ शकेल आणि त्याच्यामुळे त्याचं जे काही फंक्शनलायझेशन रिॲक्शन ही कॅरी आउट होऊ शकेल. त्याच्यामध्ये आपण पाहतो ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि हायड्रोलिसिस. ऑक्सिडेशन आपल्याला माहिती आहे की ऑक्सिडेशनमध्ये ऑक्सिजनची गेन केलं जातं, ऑक्सिजनला गेन करून जे काही इलेक्ट्रॉन असेल त्याला लॉस केला जातो. रिडक्शनला जे काही ऑक्सिजन जो काही असेल तो लॉस केला जातो आणि इलेक्ट्रॉन हे गेन केले जातात. तर त्याचं एक्झाम्पल जर आपण पाहिलं जे काही ॲरोमॅटिक कंपाऊंड जे काही हायड्रोलॅक्सेशन याच्यामध्ये केलं जातं. म्हणजे जे काही ॲरोमॅटिक रिंग असेल त्याच्यामधून जे काही हायड्रोलिसेशन म्हणजे जे काही ऑक्सिजन असेल तो गेन केला जातो. रिडक्शनमध्ये जे काही नायट्रोजन ग्रुप आहे तो अमायनो ग्रुपमध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे याच्यामध्ये जे काही ऑक्सिजन आहे तो लॉस केला जातो. हायड्रोलिसिसमध्ये जे काही इस्टर आहे त्याचं कन्व्हर्जन ॲसिड आणि अल्कोहोलमध्ये केलं जातं. हायड्रोलिसिस अशी प्रोसेस असते याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युलचा यूज करून जे काही कंपाऊंडचं ब्रेकडाऊन हे केलं जातं. तर असं हे जे काही फंक्शनलायझेशन रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. फेज 2मध्ये जर पाहिलं त्याच्यामध्ये कॉन्जुगेशन रिॲक्शन असते. कॉन्जुगेशन रिॲक्शन काय असतं, जे काही फंक्शनल ग्रुप असतील, जे काही एंडोजेनस सबस्टन्स असतील त्याची सोल्युबिलिटी ही इन्क्रीज केली जाते आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये हे जे काही कॅटलाइज करायला किंवा कॉन्जुगेशन ही जी काही प्रोसेस असेल ती करायला ट्रान्सफरन्स एन्झाईमचा जास्त प्रमाणामध्ये वापर हा केला जातो. टाईप्सचं जर आपण पाहिलं वेगवेगळे जे काही त्याच्यामध्ये एन्झाईम ट्रान्सफरेज एन्झाईम वापरले जातात. त्याच्यामध्ये ग्लुकोनिर्डेशन, सल्फोनेशन, ॲसिटायलायझेशन, मिथिलायझेशन किंवा ग्लुकोथेनिन कॉन्जुगेशनचा वापर करून जे काही फंक्शनल ग्रुप आहे त्याचं कॉन्जुगेशन हे घडून आणलं जातं आणि त्याची जी काही सोल्युबिलिटी आहे ती इन्क्रीज केली जाते. आणि याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सफरेज एन्झाईमचा ॲज अ कॅटलायझिंग एजंट म्हणून किंवा कॅटलायझिंग सबस्टन्स म्हणून वापर केला जातो. तर अशी दोन मेन स्टेपमध्ये फॅन्सलायझेशन आणि कॉन्जुगेशन रिॲक्शनद्वारे ही बायो ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस ही होत असते. तर ही जी बायो ट्रान्सफॉर्मेशन जी काही प्रोसेस आहे ती कोणत्या भागात घडते, मेनली जर प्रायमरी साईड जर आपण पाहिलं बॉडीमध्ये लिव्हरमध्ये होतं, अदर जर आपण पाहिलं किडनी, लंग, इंटेस्टाईन किंवा स्किनमध्ये किंवा जे काही गटमध्ये जे काही मॅक्रोबियल फ्लोरा असेल ते सुद्धा बायो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये मदत हे करत असतात.
त्याच्यानंतर मायक्रोवेल बायोट्रान्सफॉर्मेशन जर आपण पाहिलं, याच्यामध्ये मायक्रोवेलचा वापर केला जातो बॅक्टेरिया किंवा फंगसचा वापर करून जे काही यूजफुल सबस्टन्स असतील त्याला कन्वर्ट केलं जातं लेस टॉक्सिक फॉर्ममध्ये. तर एक्झाम्पल जर आपण पाहिलं, जे कॉर्टिसोन असतं त्याचं कन्व्हर्जन केलं जातं हायपर कॉर्टिसॉनमध्ये विथ दी हेल्प ऑफ रायझोपस स्पेसिस. रायझो जे काही स्पेसिस असतील ते कॉर्टिसॉनचं कन्व्हर्जन हायपर कॉर्टिसॉनमध्ये करतात. तसंच याच्यामध्ये मायक्रोवेल ट्रान्सफॉर्मेशन ही स्टेरॉइड प्रोडक्शनमध्ये किंवा डिटॉक्सिफिकेशनमध्ये किंवा एन्व्हायरमेंटल बायोरेमिडिएशनमध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं. ॲप्लिकेशनचा जर विचार केला, जे काही ड्रग मेटाबॉलिझम स्टडीज आहे, म्हणजे ड्रग हे आपल्या बॉडीमध्ये टाकल्यानंतर त्याचं कसं ब्रेकडाऊन होतं आणि जे काही ओरिजिनल जो काही पार्ट असेल त्याच्यामध्ये जाऊन त्याचा कसा उपयोग होतो, त्याची मेटाबॉलिझम कसं होतं ते आपण याच्यामध्ये पूर्णपणे स्टडी त्याचा करू शकतो. किंवा एखाद्या पोल्युटनचा बायोट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस तो जे काही बायोरेमिडिएशन म्हणजे जे मायक्रोऑर्गॅनिजचा वापर करून किंवा आर्टिफिशियल वापर करून ते जे काही पोल्युटन असतील त्याचं ब्रेकडाऊन कसं केलं जातं, त्याला हार्मफुल प्रोडक्टमधून हार्मलेस प्रोडक्टमध्ये कसं कन्व्हर्जन केलं जातं, कॉम्प्लेक्सचं सिम्पलमध्ये कसं कन्व्हर्जन केलं जातं ते याच्यामध्ये पाहिलं जातं. तसंच इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये ॲज अ बायो कॅटॅलिसिस म्हणून त्याचा वापर केला जातो, म्हणजे वेगवेगळे ट्रान्सफरन्स एन्झाईमचा वापर करून कॉन्जुगेशन थ्रू त्याची जी काही सोल्युबिलिटी आहे ती इन्क्रीज केली जाते. तसंच जे काही फाईन केमिकल असतील किंवा फार्मास्युटिकलमध्ये ॲज अ सिंथेसिस म्हणून याचा वापर केला जातो. असे बरेचसे ॲप्लिकेशन बायोट्रान्सफॉर्मेशनचे आपल्याला पाहायला मिळतात. तर या व्हिडिओमध्ये आपण बायोट्रान्सफॉर्मेशन ही प्रोसेस आहे ती डिस्कस केली. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि आपण हा जो टॉपिक डिस्कस केला आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स जे काय असतील ते मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.